नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी पूर्व परीक्षा 2026 च्या अनुषंगाने चर्चा करतोय. इयत्ता 10वी गणित भाग 1 चं तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी या प्रकरणाची आपण एक उजळणी, एक रिव्हिजन घेणार आहोत. बघा मित्रांनो, ही रिव्हिजन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी ठरणार आहे. बोर्ड परीक्षा 2026 साठी. त्याचबरोबर ही पूर्व परीक्षा जी आपली असणार आहे शाळेतली, त्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा ही रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आजची चर्चा ही इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पुढं. बघा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय काही महत्त्वाचे मुद्दे, की 8 मार्काला या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि तितकेच प्रश्न या ठिकाणी तुमच्या पूर्व परीक्षेला विचारले जातील. ठीक आहे. याच्यामध्ये बघा सामान्य पदाचं एक सूत्र आहे. ते सूत्र तुम्हाला मी सांगून ठेवतो एक. कारण 2 सूत्र खूप महत्त्वाचे आहे. एक तर सामान्य पदाचं सूत्र म्हणजे टीएनचं सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी आणि दुसरं सामान्य पदांची बेरीज किंवा पहिल्या एन पदांची बेरीज म्हणजे एसएनचं एक सूत्र आहे. एसएन बरोबर एन छेद 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी. तर एवढीच काही सूत्र आहेत 2. या 2 सूत्रांचा वापर आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याच्यामुळे खूपच इम्पॉर्टंट आहेत ही 2 सूत्र आणि याच 2 सूत्रांवर आधारित आपल्याला शाब्दिक गणित असतात. तर आता जाऊयात पुढे चला पटकन. बघा इथे एक पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला, की दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही. तर अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात? एखाद्या क्रमिकेमधल्या 2 क्रमगत पदांमधला फरक जो आहे तो समान पाहिजे, सारखा पाहिजे. जसं की तुम्ही या पहिल्या प्रश्नामध्ये जर बघितलं 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. इथं जर 2 क्रमगत पदांमधला फरक बघितला. आता समजा हा तुमच्याकडे T1 आहे. याला तुम्ही T2 म्हणणार दुसरं पद. याला आपण T3 म्हणू तिसरं पद आणि हे बाबा T4 आहे चौथं पद. आता इथं D बरोबर तुम्ही काय कसा काढू शकता फरक T2 वजा T1 किंवा D बरोबर T3 वजा T2 किंवा D बरोबर T4 वजा T3. आता ही वजाबाकी करून बघा या ठिकाणी तुमच्याकडे एक फरक आहे. T2 वजा T1. T2 म्हणजे 4 वजा T1 म्हणजे 2. 4 वजा 2. 4 वजा 2 केले की 2 आलं. T3 वजा T2. T3 किती 6, T2 किती 4. 6 वजा 4 बरोबर किती आलं 2 आलं. T4 वजा T3. T4 8 आहे आणि T3 6 आहे. 8तून 6 गेले 2. इथं बघा लक्षात घ्या साधारण फरक हा सगळीकडे सारखा आहे. 2, 2, 2. ज्यावेळेस अशा प्रकारे साधारण फरक आपल्याला सगळीकडे सारखा दिसतो, त्यावेळेस आपण या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतो आणि म्हणून आपण म्हणू शकतो, की म्हणून आपल्याला सांगता येईल, की 2, 4, 6, 8 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. श्रेणी आहे. अशा प्रकारे आपण हे समजून घेऊ शकतो. ठीक आहे. आता कारण येथे साधारण फरक स्थिर आहे असं लिहायचं म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि साधारण फरक जर स्थिर नसेल, प्रत्येक क्रमगत पदांमधला फरक सारखा नसेल तर त्याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणणार नाही. ठीक आहे. आता दुसरा बघा या ठिकाणी एक मुद्दा आहे, की 0.3, 0.33 आणि 0.333. इथं जर का आपण बघितलं तर हे बाबा आपल्याकडे T1 आहे, हे आपल्याकडे T2 आहे आणि हे T3 आहे. D बरोबर T2 वजा T1. D बरोबर T3 वजा T2. बघा आता इथं काय दिसतंय. T2 वजा T1. T2 किती बाबा 0.33 आणि वजा T1 किती 0.3. आता ही वजाबाकी करा. 0.33 आणि वजा 0.3 म्हणजेच 0.3 म्हणजे 30. बघा 3तून 0 गेले 3. 3तून 3 गेले 0. इथं आला 0. 0.03. माझ्याकडे उत्तर काय आलं 0.03 झालं. आता बघा T3 वजा T2. T3 किती 0.333 आहे आणि T2 किती 0.33 आहे. आता बघा काय होईल 0.333 वजा 0.33 0.33 आहे. इथे एक 0 घ्या. 3तून 0 गेले 3. 3तून 3 गेले 0. 3तून 3 गेले 0 म्हणजे इथे 0.003 आलं. 0.003. आता तुम्ही नीट विचार केला तर वर आहे 0.3 आहे आणि खाली आहे 0.003. तर या दोघांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर दोन्ही पद सारखे आहेत का? दोन्ही फरक सारखा आहे का? नाहीये. 0.3 आणि 0.003. 0.03 आणि 0.003 याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे.
मग इथं लिहायचं येथे साधारण फरक स्थिर नाही. येथे साधारण फरक स्थिर नाही असं लिहायचं. फरक स्थिर नाही. स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून आपण म्हणायचं दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी नाही. शॉर्टकट मध्ये लिहितो, तुम्ही परीक्षेला असं लिहायचं नाही, पूर्ण वाक्यात लिहायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्यायचंय, जर साधारण फरक स्थिर आला तर अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही. हा प्रश्न 1 मार्काला येऊ शकतो किंवा बहुपर्यायी प्रश्नामध्ये सुद्धा येऊ शकतो. 4 क्रमिका दिल्या जातील आणि विचारलं जाईल यापैकी कोणती अंकगणिती श्रेणी आहे, किंवा 4 क्रमिका दिल्या जातील आणि सांगितलं जाईल यापैकी कोणती अंकगणिती श्रेणी नाही, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. बघा सोपा प्रश्न होता. पुढे बघा, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 10 आणि सामान्य फरक 3 असेल तर ती अंकगणिती श्रेणी लिहा. बघा, पहिले पद म्हणजे ए असतं, ज्याला आपण 10 म्हणतो, आणि त्याच्यानंतर साधारण फरक म्हणजे डी असतो. ज्या पहिले पद ए असतं जे इथं 10 दिले, आणि साधारण फरक डी असतो जो इथं आपल्याला 3 दिलेला आहे. ठीक आहे, आता या सगळ्या माहितीवरून ती अंकगणिती श्रेणी लिहा. आता ही अंकगणिती श्रेणी लिहायची म्हणजे काय? या अंकगणिती श्रेणीतली पहिली आपल्याला काही 3 ते 4 पदं काढावी लागतील. मग आपण काय करू, पहिली 4 पदं काढू म्हणजे ती अंकगणिती श्रेणी लिहिता येईल. जसं की T1 काढा, T2 काढा, T3 काढा आणि T4 काढा. बरं का, T1 म्हणजे काय असतो? T1 म्हणजे ए असतो, पहिलं पद जे आपल्याला दिलेलं आहे 10. T2 म्हणजे काय असतो? T1 प्लस डी असतो. T3 म्हणजे T2 अधिक डी असतो. T4 म्हणजे T3 अधिक डी असतो. ठीक आहे, आता बघा, T2 म्हणजे T1 अधिक डी. T1 किती? 10 आहे आणि अधिक डी ची किंमत 3 आहे. मग 10 आणि 3 किती झाले बाबा? 13. T3 म्हणजे T2 अधिक डी. T2 किती? 13 आलं. अधिक डी ची किंमत माझ्याकडे किती आहे? 3 आहे. 13 आणि 3 झाले 16. T4 म्हणजे T3 अधिक डी. T3 किती बाबा? 16 आहे. आणि अधिक डी ची किंमत माझ्याकडे किती? 3 आहे. 16 आणि 3 झाले 19. मग अशा प्रकारे माझ्याकडे T1 बरोबर 10, T2 बरोबर 13, T3 बरोबर 16 आणि T4 बरोबर 19. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी जी आहे, अंकगणिती श्रेणी ती काय आली बाबा? अंकगणिती श्रेणी आपल्याकडं 10, 3, 10, 13, 16, 19 अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. किंवा इथे एक वेगळा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की बाबा ए बरोबर पहिले पद 10 आणि साधारण फरक 3 आहे, तर या अंकगणिती श्रेणीची पहिली 4 पदे काढा. पहिली 4 म्हटलं की अशी काढता येऊ शकते. अंकगणिती श्रेणी लिहा म्हटल्यावर पण असं लिहायचं, किंवा पहिली 3 पदे काढा म्हटलं असतं तर T1, T2, T3 काढलं असतं. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊ थोडंसं. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, इथं साधारण फरक आणि पहिले पद काढा. एकदम सोपं आहे मित्रांनो. पहिले पद आणि साधारण फरक ओळखणं खूप सोपं आहे. 127, 135, 143 आणि 151. आता याच्यामध्ये बघा, पहिले पद काय? याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिले पद काय? पहिले पद म्हणजे ए आणि ते किती? 127. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर साधारण फरक म्हणजे डी. डी म्हणजे तुम्ही काय करा, T2 वजा T1 काढा. T2 135, T1 127. 135 वजा 127. 135 मधून 127 गेले 8 झालं. डी बरोबर आपल्याकडे आला 8. तर अशा प्रकारे ए आणि डी च्या किमती काढता आल्याच पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला जर ए आणि डी च्या किमती येत नसेल तर मित्रांनो विषय गंभीर आहे. कारण ए आणि डी च्या किमती आल्याशिवाय आपल्याला इथं पुढे जाता येणारच नाहीये. कारण तुम्हाला समजणारच नाही. कारण पुढची गणितं तुम्हाला येणारच नाही याच्यामध्ये, जर ए आणि डी च्या किमती काढता नाही आल्या तर. त्यामुळे ए आणि डी च्या किमती काढता येणं हे खूप महत्वाचं आहे. या जर किमती काढता आल्या तर आपल्याला पुढची गणितं सोडवता येतील. नाहीतर मग पुढची गणितं अवघड जातील. आता पुढच्या एका गणितामध्ये जर तुम्ही बघितलं, दुसऱ्या गणितात जर का तुम्ही बघितलं, तर इथं ए बरोबर काय बाबा? ए पहिलं पद आहे. ए बरोबर किती बाबा? 5 आहे. बरोबर? ए ची किंमत आली त्याला 5. आणि डी बरोबर काय आपल्याकडे असतं? T2 वजा T1. T2 वजा T1 करा. आता इथं T2 किती? 1 आहे आणि T1 किती? 5 आहे. मग 1 वजा 5. 1 वजा 5 किती? वजा 4. तर अशा प्रकारे आपल्याकडे डी बरोबर किती आलं? वजा 4 आलं. ए बरोबर 5, डी बरोबर वजा 4. अशा ए आणि डी च्या किमती आपल्याला काढता येतात. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे चौथा. एका अंकगणिती श्रेणीमध्ये T4 बरोबर 8 आहे, T5 बरोबर 12 आहे, तर साधारण फरक काढा. एकदम सोपा. डी बरोबर बघा, T5 वजा T4 मोठ्या पदातून 2 क्रमगत पदे आहेत. T4 आणि T5 ही 2 क्रमगत पदे एका सोबतची शेजारचीच पद आहे. एकानंतर एक येणारं लगतची पद आहेत. तर आता या दोघांमधला फरक म्हणजेच आपल्याकडे साधारण फरक असणार. मग T5 वजा T4 करा. T5 आहे 12, T4 आहे 8. 12तून 8 गेले 4. आता हा प्रश्न बघा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला या प्रकारचा एक.
पण पुस्तकामध्ये नाहीये. तर आपले असे प्रश्न सुद्धा आपण बघतोय, की जे पुस्तकामध्ये नाहीयेत, पण बोर्डाच्या परीक्षेला येतात. त्यामुळे ही सीरीज जी चालू आहे सध्या रिव्हिजन बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने ती अतिशय महत्त्वाची आहे. बघा 5वा मुद्दा 9, 4, -1 -6, -11 या अंकगणिती श्रेणीसाठी T27 काढा. T27 काढा म्हणजे काय? TNचं सूत्र वापरायचंय किंवा 27वे पद काढा असा प्रश्न आला तरी हेच काढायचंय. तर याच्यामध्ये काय असतं या अंकगणिती श्रेणीमध्ये बघा A बरोबर 9 आहे. बरोबर? आणि D ची किंमत किती बाबा? 4 - 9. 4 - 9 -5 येणार. 4 - 9 जर केलं तर तुमच्याकडे -5 आणि मला काय करायचं T27 काढायचंय. मग T27 काढण्यासाठी इथं TNचं सूत्र वापरायचं आहे. A अधिक N - 1 गुणिले D. मित्रांनो हे सूत्र खूप महत्वाचं आहे. सूत्राला छानपैकी अशी चौकट करा. आता या सूत्रात किमती टाकू आपण. मी सुरुवातीलाच हे सूत्र लिहून दिले. आता याच्यामध्ये आपण किमती जर टाकल्या TNच्या जागेवर T27 लिहू कारण आपल्याला T27 काढायचंय. बरोबर? A ची किंमत किती आपल्याला दिली 9. 9 लिहिली. अधिक N - 1. N ची किंमत 27 आहे इथं. 27 - 1 गुणिले D. D ची किंमत किती? -5 आहे. 9 आपल्या जागेवर अधिक 27 1 गेला 26 गुणिले आपले हे -5. ठीक आहे. 9 आपल्या जागेवर 26 गुणिले -5. 26 पंचे 130 येतील. वजा आहे म्हणून इथं -130. आता 9 - 130 9तून 130 जाणार नाही. 130 मधून 9 गेले 121 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे माझ्याकडे या ठिकाणी T27 बरोबर -121 आलं किंवा 27वे पद जरी म्हटलं असतं तरी असंच काढलं असतं 27वे पद -121. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. एक मिनिट सगळ्यांना जरा क्लिअर दिसतंय का पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर? एक रिक्वेस्ट आहे, बरीचशी मुलं नवीन आहेत आपल्याकडं, तर जे नवीन आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा पुढचा एक प्रश्न आपण बघू. जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सगळेच प्रश्न बघायचे आहेत या प्रकरणातले, जे आपल्या परीक्षेला येऊ शकतात. पूर्व परीक्षा असेल किंवा बोर्डाची परीक्षा. तर यामध्ये काय एका अंकगणिती श्रेणीसाठी TN काढा. तर याच्यामध्ये बघा A बरोबर किती 5 आहे. A ची किंमत 5 आहे. आणि D बरोबर किती 8 वजा 5. 8तून 5 गेले 3 हा साधारण फरक. आणि TN काढायचा. आता इथं TN काढायचं. T27 नाही TN. मग TNच काढायचं. मग TNचं सूत्र लिहा. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग TNच्या ऐवजी आपण TNच लिहू. याच्यात काय T मगाशी 27 होतं म्हणून 27 काढा. होतं म्हणून 27 लिहिलं होतं यांच्या जागेवर. आता काय यांच्या जागेवर Nच लिहा. A ची किंमत 5 लिहा. अधिक Nच्या जागेवर N वजा 1 गुणिले D ची किंमत 3 लिहा. तर आता 5 आपल्या जागेवरती अधिक 3 गुणिले N 3N झाले आणि 3 गुणिले वजा 1 वजा 3 झाले. बरोबर? आता हे 3N आपल्या जागेवर ठेवा. 5 वजा 3 5 वजा 3 म्हणजे 2 अधिक 2 झालं म्हणजे 3N अधिक 2 हे उत्तर. कधी-कधी T20 काढा येईल. मग TNच्या जागेवर T20 काढायचं. T24 काढायला विचारलं जाईल. T30 काढायला विचारलं जाईल. जे काही काढायला विचारलं जाईल ते आपल्याला काढता आलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न जर A बरोबर आता इथं बघा A आणि D च्या किमती ऑलरेडी दिल्या असतील. मगाच्या गणितामध्ये अंकगणिती श्रेणी दिली होती. आणि अंकगणिती श्रेणी दिली असता T10 काढा, T12 काढा, T27 काढलं, TN काढलं. आता इथं A आणि D च्या किमती ऑलरेडी दिल्यात. कारण अंकगणिती श्रेणी दिली असेल तर A च्या किमती काढावी लागते, D ची किंमत काढावी लागते आणि मग T10, T12, TN जे काय असेल ते काढावं लागतं. पण इथं ऑलरेडी A आणि D च्या किमती दिल्यात आणि T12 काढायचं म्हणजे डायरेक्ट TNचं सूत्र वापरा. A अधिक N वजा 1 गुणिले D. TNच्या जागेवर T12 लिहा कारण आपल्याला T12 काढायचं आहे. बरोबर A ची किंमत आहे 6 अधिक N वजा 1. N ची किंमत आपल्याकडे 12 आहे. वजा 1 गुणिले D ची किंमत आपल्याकडे आहे 3. ठीक आहे. आता 6 आपल्या जागेवर अधिक 12तून 1 गेले 11 गुणिले हे आपले 3. बघा 6 आपल्या जागेवर अधिक 11 त्रिक 33. 33 आणि 6 किती झाले 39 म्हणजे T12 बरोबर या ठिकाणी आले 39 म्हणजेच 12वे पद 39. T12च्या ऐवजी T17 विचारलं तर T17 काढायचं. T22 विचारलं तर T22 काढायचं. जो प्रश्न विचारला जाईल तसं आपल्याला इथे उत्तर लिहायचं. आता इथं S10. आता इथं SNचं सूत्र वापरावं लागणार आहे. A बरोबर 5, D बरोबर 4 तर S10 काढा. बघा S10 काढण्यासाठी SNचं सूत्र N भागिले 2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D. S10चा अर्थ काय माहिती का? पहिल्या 10 पदांची बेरीज. म्हणजे या अंकगणिती श्रेणीमध्ये A बरोबर 5 आहे, D बरोबर 4 आहे. तर पहिली जी काही 10 पदं असतील तर सगळ्या 10 पदांची बेरीज म्हणजे S10. इथं कधी-कधी S10 काढा असा प्रश्न विचारला जाईल किंवा पहिल्या 10 पदांची बेरीज काढा असाही प्रश्न विचारला जाईल. बघा याच्यामध्ये SNच्या जागेवर S10 लिहा. Nच्या जागेवर 10 लिहा. जिथं-जिथं N आहे तिथं 10 लिहा. भागिले 2 आपल्या जागेवर.
2 गुणिले ए ची किंमत 5 आहे, इथं लिहा 5, अधिक n वजा 1, n किती 10 आहे, वजा 1 गुणिले डी ची किंमत आपल्याकडे आहे 4, ती लिहिली. त्याच्यानंतर बघा बे के बे, बे पंचे 10 झालं, कंसामध्ये परत इथं बे पंचे 10 झालं, अधिक 10 तून 1 गेले 9 राहिले, गुणिले बाबा आपले हे 4. ठीक आहे. आता 5 आपल्या जागेवर, कंसामध्ये 10 अधिक हे 9 चौक 36 झाले. ओके. आता 5 गुणिले 10 अधिक 36 झाले 46 आणि 46 गुणिले 5 झाले 230. म्हणजे पहिल्या 10 पदांची बेरीज, याचाच अर्थ S10 बरोबर 230. एकदम सोपं आहे. सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या, विषय संपला. जास्त काही करायचं नाहीये, फक्त सूत्र व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, सूत्र चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे. चला पुढे बघा, खालील अंकगणिती श्रेणीसाठी TN काढा आणि त्यावरून तिचे 30वे पद काढा. आता मला TN काढायचं आणि TN काढल्यानंतर TN वरून 30वे पद. आता या अंकगणिती श्रेणीसाठी बघा 3 आहे, 8 आहे, 13 आहे, 18 आहे. ए बरोबर किती आहे बाबा 3 आहे या अंकगणिती श्रेणीसाठी. आणि इथं डी जर बघितलं तर T2 वजा T1 केलं, 8 3 गेले 5. मला या ठिकाणी डी बरोबर किती मिळाले, 5 मिळाले. तर मला काय करायचं, TN काढायचंय आणि त्या TN वरून मला T30 काढायचं. तर मी पहिलं TNचं सूत्र लिहितो. TN बरोबर बाबा काय, ए अधिक n वजा 1 गुणिले डी. TNच्या जागेवर TNच लिहा, एच्या जागेवर ए ची किंमत 3 आहे, अधिक n वजा 1 आपल्या जाग्यावर आणि गुणिले डी ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे 5. आता 3 आपल्या जागेवर अधिक 5 गुणिले n, 5n वजा 5 एके 5 बरोबर 5n आपल्या जागेवर जसेच्या तसे, त्याला काय धक्का देऊ नका. TN बरोबर 3 वजा 5, 5n तर लिहिले, 3 वजा 5 किती येतं, वजा 2. 3तून 5 नाही जात, 5तून 3 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2. तर TN बरोबर आपल्याकडे काय आलं बाबा या ठिकाणी, 5n वजा 2 आलं. आता मला यावरून T30 काढायचं, यावरून मला काय करायचं बाबा, T30. मग T30 काढण्यासाठी हेच TNचं सूत्र वापरायचं, 5n वजा 2. TNच्या जागेवरती T30 लिहा. आता 30वे पद काढायचं, 5 गुणिले यांच्या जागेवर लिहायचं 30 आणि वजा 2. ठीक आहे. आता 5 त्रिक 15 म्हणजे किती झाले बाबा, 150 वजा 2. 150 मधून 2 गेले, किती राहिले बाबा, 148. तर अशा प्रकारे आपल्याकडे T30 बरोबर 148 येतील. ठीक आहे. तर असं आपल्याला हे गणित सोडवावं लागेल, असा हा प्रश्न सोडवावा लागेल. म्हणजे इथं पहिलं आपण काय काढलं, TN काढलं. TN काढल्यानंतर त्याच्यावरून आपण या ठिकाणी T30 काढलेले आहे. बघा परत सांगतो, ए बरोबर या अंकगणिती श्रेणीमध्ये 3 आहेत, डी ची किंमत आपल्याकडे 5 आहे, तर TN आणि T30 काढायचं होतं. पहिलं TN काढलं, TNचं सूत्र ए अधिक n वजा 1 गुणिले डी. ए ची किंमत माझ्याकडे 3 आहे, n वजा 1 आपल्या जागेवर, डी ची किंमत आपल्याकडे 5 आहे, मग 3 आपल्या जागेवर, 5 गुणिले n 5n, 5 गुणिले वजा 1 वजा 5. 5n आपल्या जागेवर, 3 वजा 5 वजा 2 आलं, म्हणजे TN बरोबर 5n वजा 2 आहे. आणि यावरून मग TN बरोबर 5n वजा 2 लिहिलं आणि त्याच्यामध्ये n च्या जागेवर 30 लिहिलं, कारण 30वे पद काढायचं आहे. मग 5 गुणिले यांच्या ऐवजी 5 गुणिले 30 लिहिलं, वजा 2 आपल्या जागेवर, 5 गुणिले 3 आपल्या 5 गुणिले 3 15 येतात, म्हणून 5 गुणिले 30 150 आलं आणि वजा 2, 150 वजा 2 148. तर इथं आपल्याला काय सांगितलं होतं, TN वरून T30 काढायला सांगितलेलं, नाही तर डायरेक्ट आपण TNचं सूत्र वापरून आपण T30 काढू शकलो असतो. ठीक आहे. पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न एका अंकगणिती श्रेणीसाठी सेम प्रश्न आहे. पहिले पद 6 म्हणजे ए बरोबर 6 आहे आणि साधारण फरक 3 म्हणजे डी बरोबर 3 आहे. तर या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज म्हणजे S10 काढा. तर मगाशी जसं आपण S10 काढलं तसंच इथं काढायचंय. SN चं सूत्र लिहायचंय. SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले डी कंस पूर्ण. SN च्या जागेवर आपण S10 लिहू. n च्या जागेवर 10 भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले a ची जी किंमत आहे ती आहे 6 अधिक n वजा 1. n ची किंमत इथं 10 आहे, म्हणून 10 वजा 1 गुणिले डी ची किंमत 3 आहे, 3 लिहिली. आता बघा बे पंचे 10 कंसामध्ये बेसक 12 अधिक 10 तून 1 गेला 9 आणि गुणिले बाबा आपले हे 3. ठीक आहे. आता 5 आपल्या जागेवर, 12 आपल्या जागेवरती. ओके. आणि त्याच्यानंतर एक मिनिट जरा क्या हो रहा है भाई साहब, 12 आपल्या जागेवर जशीच्या तशी आपल्याला या ठिकाणी इथे लिहावे लागतील. अधिक आपल्याकडे 9 त्रिक 27 होतात, म्हणून इथे लिहिले 27. 5 गुणिले 12 अधिक 27 झाले 39 आणि 39 गुणिले 5 केलं की आपल्याकडे येतात 195. तर या ठिकाणी बघा चेक करा, 5 9 45 4 आले 4, 5 त्रिक 15 आणि 4 19, तर 195 येतं. ऍक्च्युली मी हे फास्ट सांगितलं गणित, कारण या प्रकारचं गणित मागाशी बघितलं होतं. फक्त आपल्याला सूत्रांमध्ये किमती टाकायच्यात, आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो पटापट. बघा पुढचा प्रश्न,
मेरीला दरमहा, आता इथे शाब्दिक गणित आहेत मित्रांनो, शाब्दिक गणित खूप महत्वाचे आहेत. मेरीला दरमहा 15,000 रुपयाची नोकरी मिळाली, म्हणजे तिला दर महिन्याला 15,000 रुपये पगार आहे. म्हणजे तिचा बाबा पहिल्या महिन्यात तिचा पगार 15,000 रुपये. ओके, नोकरी मिळाली. तिला दरमहा 100 रुपये पगार होते. तिचा दर महिन्याला पगार 100 रुपये वाढतो. म्हणजे पहिल्या महिन्यात 15,000 असेल, दुसऱ्या महिन्यात 15,000 100 रुपये, तिसऱ्या महिन्यात 15,000 200 रुपये, चौथ्या महिन्यात 15,000 300 रुपये. अशा प्रकारे तिचा पगार वाढणार आहे. तर 20 महिन्यानंतरचा तिचा पगार किती किंवा 20व्या महिन्यात तिचा पगार किती असेल? तर 20 महिन्यानंतर तिचा पगार किती असेल हे काढण्यासाठी काय करायचं? T20चं सूत्र. T20 काढावं लागणार आपल्याला. बरोबर? आता याच्यामध्ये A बरोबर किती? म्हणजे पहिल्या महिन्यातला पगार जो दिला आपल्याला 15,000 आणि इथं D बरोबर किती बाबा? दर महिन्याला पगार 100 रुपये वाढतोय. 15,000 100 मधून 15,000 गेले 100 राहिले. 15,200 मधून 15,100 गेले 100 राहिले. म्हणजे D बरोबर आपल्याकडे किती आहे? 100 आहे. आणि मला T20 काढायचं म्हणजे मी TN चं सूत्र वापरणार. बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले T. TN च्या ऐवजी मी T20 लिहिणार कारण 20 महिन्यांचा पगार विचारला, 20 महिन्यानंतरचा. 22 महिन्यानंतरचा विचारला असतं तर T22 काढलं असतं. इथं A च्या जागेवर A ची किंमत किती बाबा? 15,000 अधिक N च्या जागेवर N ची किंमत इथं 20 आहे. वजा 1 गुणिले D ची किंमत किती बाबा? 100 आहे. बघा 15,000 आपल्या जागेवर जसे तसे, 20तून 1 गेला 19 गुणिले आपले हे 100. आता 15,000 अधिक 19 गुणिले 100 झाले आपल्याकडे 1900. 15,000 आणि 1,900. 15 आणि 1 किती झाले? 16,900 आपल्याकडे झालं. मग इथे तुम्ही उत्तर लिहू शकता. मेरीचा 20 महिन्यानंतरचा पगार 16,900 आहे. पुस्तकामध्ये नाहीये, परंतु परीक्षेला या प्रकारची गणितं येऊ शकतात. ओके. आणि हे गणित जे आहे ते जुन्या पुस्तकामधलं आहे, हे पण समजून घ्या. पुढचा एक प्रश्न बघा. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या असतील? आता 3 अंकी संख्या कुठल्या बाबा? 3 अंकी संख्यांची सुरुवात 100 पासून होते. 100, 101, 102, 103, 104, 105. 105 पासून बघा 195, 995, 996, 997, 998, ओके, आणि 999. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर इथं 100 पासून सुरुवात होते. 100 पासून ते 999 म्हणजे 100 पासून 999 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या 3 अंकी संख्या असतात. भरपूर संख्या असतील. तर आता याच्यामधल्या 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? म्हणजे ज्या संख्यांना 5 ने भाग जातो अशा संख्या किती असतील हे काढायचंय. मग त्या संख्याच निवडू. मग 5 ने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या? आपल्याकडे 100 5 ने भाग जातो. त्याच्यानंतर 105 ला 5 ने भाग जातो. 110 ला जातो. 115 ला जातो. असं करता करता शेवटी 995 आणि त्याच्या पुढे हजारी संख्या 4 अंकी आहे. तिला 5 ने भाग जाईल. म्हणजे एवढ्या संख्या आहेत यांना 5 ने भाग जातो. मग आता या संख्या किती आहेत ते आपल्याला काढायचं. आता हे कसं काढायचं लक्षात घ्या. जसं की 100 T1 आहे. त्याच्यानंतर 105 T2 आहे. 110 T3 आहे. 115 T4 आहे. तसा हा T किती? हा T किती? N आहे. याला आपण TN म्हणणार. मग या TN मधल्या N ची किंमत जर तुम्हाला माहिती झाली तर तेवढ्या संख्या असतील. मग N ची किंमत काढावी लागेल. मग यासाठी आता या गणितामध्ये काय दिलंय? A बरोबर आपल्याकडे दिलेलं आहे 100. D बरोबर आपल्याकडे दिलेलं आहे 105 मधून 100 गेले 5, साधारण फरक 5. आणि TN बरोबर आपल्याकडे दिले 995. याच्यामध्ये जी किंमत N ची असेल ते तुमचं उत्तर. मग N ची किंमत काढायचं असं सेपरेट सूत्र नाहीये. त्यासाठी TN चं सूत्र वापरावं लागणार आहे. मग इथे लिहायचं TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TN चं सूत्र वापरायचं आणि याच्यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या. TN किती? 995 दिले. तर लिहा 995 बरोबर A ची किंमत आहे 100 अधिक N वजा 1, N ची किंमत माहिती नाही, गुणिले D ची किंमत आहे 5. 995 आपल्या जागेवरती बरोबर 100 आपल्या जागेवर 5 ने N वजा 1 ला गुणा. काय होईल? 5 गुणिले N 5N वजा 5 एके 5. आता काय होईल? 995 आपल्या जागेवरती हे 100 वजा 5. 100 वजा 5 किती झाले? 95 अधिक 5N. आता एक काम करा. हे 95 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, वजा झाले. मग 995 वजा 95 बरोबर आपल्याकडे आलं 5N. आता 5N आपल्या जागेवरती 995 मधून 95 गेले 900. आता N आपल्या जागेवर 900 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले. आता 900 ला 5 ने भाग लावा. 5 ने भाग लावायचा आहे 900 ला. बघा 5 एके 5, 9तून 5 गेले 4, वरून आले 0 आणि 5 8 40. 40तून 40 गेले 0, वरून आले 0
आणि 500 म्हणजे 180. n बरोबर 180 म्हणजे ह्या किती संख्या असतील? 180 संख्या असतील. मग तुम्ही लिहू शकता की बाबा 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? तर 180. जर 2 अंकी नैसर्गिक संख्या समूहात विचारलं असतं, तर मग आपण 10, 15, 25 पासून 95 पर्यंतच्या संख्या घेतल्या असत्या आणि मग तुम्ही यांची किंमत काढली असती. तर असा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण महत्वाचा आहे. ओके. सराव संच 3.3 मध्ये आहे. मला तर 3.2 किंवा 3.3 मध्ये असेल. बघा पुढे. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी, आता सचिन नावाचा एक व्यक्ती आहे, तो काय करतो? राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये सेव्हिंग करतोय. पहिल्या महिन्यात तो 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, गुंतवतोय. दुसऱ्या महिन्यामध्ये तो 7,000 रुपये गुंतवतोय. 7,000 रुपये. तिसऱ्या महिन्यामध्ये तो काय करतोय? 9,000 रुपये गुंतवतोय. तर अशी 12 वर्षातील एकूण गुंतवणूक. आता इथं 12व्या वर्षात किती गुंतवेल असं नाही. म्हणजे 12व्या वर्षात किती गुंतवेल असं विचारलं असतं. जसं पहिल्या महिन्यात 500, दुसऱ्या महिन्यात 700, तिसऱ्या महिन्यात पहिल्या महिन्यात 5,000, दुसऱ्या महिन्यात 7,000, तिसऱ्या महिन्यात 9,000 गुंतवतोय, चौथ्या महिन्यात तो 12. तर असं 12व्या महिन्यात तो किती रुपये इन्व्हेस्ट करेल असं जर विचारलं असतं तर T12 काढलं असतं. पण इथं प्रश्न काय की 12 वर्षातली एकूण गुंतवणूक किती बाबा 12 वर्षापर्यंत? म्हणजे पहिल्या वर्षातली गुंतवणूक, अधिक दुसऱ्या वर्षातली, अधिक तिसऱ्या वर्षातील, अधिक चौथ्या वर्षातील असं करत-करत 12व्या वर्षापर्यंतची जी काही गुंतवणूक आहे, ती सगळी बेरीज म्हणजे 5,000 अधिक 7,000 अधिक 9,000 अधिक 12,000 अधिक 12व्या वर्षापर्यंत सगळी बेरीज. मग ज्यावेळेस अशी एकूण शब्द येतो किंवा बेरीज काढायची असते, त्यावेळेस एस-एनचं सूत्र वापरायचं. म्हणजे S12 मला या ठिकाणी काढायचंय. म्हणजे इथं बघा पहिलं ए बरोबर किती? पहिले पद 5,000 बरोबर आणि डी बरोबर किती? दरवर्षी 2,000 वाढतात. 7 5 गेले 2 म्हणून या ठिकाणी लिहिलं 2,000 झालं. आता एस-एनचं सूत्र वापरा S12 काढण्यासाठी. एस-एनचं सूत्र n भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d कंस पूर्ण. एस-एनच्या जागेवर S12 काढा कारण मला 12 वर्षातील गुंतवणूक. कधी-कधी परीक्षेला पुस्तकात असतं 12 वर्षातील गुंतवणूक आणि परीक्षेला येतं 10 वर्षातील गुंतवणूक काढा, 22 वर्षातील गुंतवणूक काढा. तर ते लक्षात घ्यायचंय. चुकून एखादा हुशार मुलगा असतो टॉपर, त्याने हे गणित 10 वेळा सोडवलेलं असतं. मग तो गडबडीमध्ये 12च लिहितो, 22च्या ऐवजी 12 लिहितो. असं होतं कधी-कधी. इथं आपल्याला सध्या 12 आहे म्हणून 12च लिहायचंय. भागिले 2 आपल्या जागेवरती. 2 गुणिले a ची किंमत आपल्याकडे आहे 5,000 ओके. अधिक n वजा 1. n ची किंमत आहे 12 वजा 1 गुणिले d ची किंमत आपल्याकडे किती आहे? 2,000 आहे. ओके. आता पुढे काय होईल बघा. बे के बे बेशक 12 बे पंचे 10 म्हणून 5,000 गुणिले 2 झाले 10,000 अधिक 12 तून 1 गेले 11 गुणिले 2,000. ठीक आहे. काय होईल बाबा या ठिकाणी 6 कंसामध्ये 10,000 आपल्या जागेवरती 11 दुने 22,000 झालं. आता 6 गुणिले 10 आणि 22 झाले 32,000. ओके. 6 गुणिले 32 किती बाबा? 6 दुने 12 हातच्याला आला 1 साहित्रिक 18 आणि 19 त्याच्यावरती 1 2 3 0 म्हणजे 1,92,000 म्हणजे यांची जी गुंतवणूक असणार आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये ती 1,92,000 असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. इथं बेरीज विचारलेली आहे. ठीक आहे. तर पुढे बघा. पुढचा प्रश्न पण असाच आहे. सानिका 1 जानेवारी 2016ला ठरवते, की त्या दिवशी 10 रुपये गुंतवायचे. म्हणजे पहिल्या तारखेला ती म्हणते 1 जानेवारीला 10 रुपये गुंतवायचे. दुसऱ्या दिवशी 11 रुपये म्हणजे 2 जानेवारीला ते 11 रुपये बँकेमध्ये सेव्ह करते. तिसऱ्या दिवशी 12 रुपये ती अ, 12 रुपये बचत करते. त्याच्यानंतर ती 13 रुपये बचत करणार. म्हणजे पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये, मग 13 रुपये. अशाच प्रकारे ती बचत करणार आहे. म्हणजे दररोज ती ₹1 वाढवते. म्हणजे 1 जानेवारीला 10 रुपये, मग 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 असा रोज ₹1 वाढवून ती बचत करते. तर प्रश्न विचारलाय 31 डिसेंबर 2016ला तिची एकूण किती बचत असेल? 1 जानेवारीला सुरू होतोय तिचा कार्यक्रम बचतीचा. ते 31 डिसेंबरला तिची बचत संपते. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत ती ₹1 वाढवत जाते. मग एकूण बचत किती? म्हणजे 1 जानेवारीमध्ये गुंतवलेले हे ₹10 अधिक 11 अधिक 12 अधिक 13 अधिक 14 अधिक 15 अधिक 16 अधिक 17 अधिक 18 अधिक 19 अधिक 20 अधिक 365 दिवसापर्यंत. म्हणजे तसं बघायला गेलं तर 365 दिवस असतात संपूर्ण वर्षामध्ये. पण कधी-कधी 366 पण असतात. आता या वर्षात 365 आहे का 366 आहे? लीप वर्ष असेल तर 366. मग हे लीप वर्ष आहे का? बघा हे वर्ष आहे 2016. ज्या वर्षाला 4 पूर्ण भाग जातो, त्याला आपण म्हणतो लीप वर्ष. तर याला 4 पूर्ण भाग जाईल 2016ला. त्याच्यामुळे हे लीप वर्ष आहे. म्हणजे इथं 366 दिवस आहे. म्हणजे मला 366 दिवसांची बेरीज काढायची आहे. म्हणजे यस 366 मला काढायचा आहे. इथं ए बरोबर किती 10 आहे.
डी बरोबर माझ्याकडे 11तून 10 गेला 1 आहे आणि मला काढायचं आहे यस 366. मग त्यासाठी यस यांचं सूत्र n भागिले 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले डी कंस पूर्ण. यस च्या जागेवर यस 366 लिहू, n च्या जागेवर 366 लिहा भागिले 2 कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत आपल्याकडे 10 आहे अधिक n वजा 1 n किती बाबा 366 वजा 1 गुणिले डी ची किंमत 1च आहे. ठीक आहे. बरोबर 366 ला 2ने भाग लावा. बे 1 के बे, बे 8 16, बे 3 6, 183 येईल 366 ला 2ने भाग लावल्यावर. बेन 10 20, 366 मधून 1 गेला 365 कंस पूर्ण. 183 आपल्या जागेवरती गुणिले 365 आणि 20 झाले 385. आता 385 गुणिले 183 हा गुणाकार करा. 385 गुणिले 183 हा गुणाकार करा. ओके मित्रांनो, हा गुणाकार कसा करणार बघा. 3 5 15 चे 5 हातच्याला आले 1, 3 8 24 आणि 25 चे 5 हातच्याला आले 2, 3 त्रिक 9 10 9 10 आणि 11 बघा लक्षात घ्या. 3 5 15 हातच्याला आले 1, 3 8 24 आणि 25 चे 5 हातच्याला 2, 3 त्रिक 9 आणि 2 11, एक शून्य घेतला. 8 5 40 चे शून्य हातच्याला आले 4, 8 8 64 आणि 4 68 चे 8 हातच्याला आले 6, 8 त्रिक 24 आणि 6 झाले 30. बरोबर. 1 आणि 2 शून्य घेतले. 1 पंचे 5, 1 8 8, 1 त्रिक 3. बघा काय आहे 5 5 8 5 13, 8 5 13 आणि 14 चे 4 हातच्याला आले 8 9 10 चे शून्य हातच्याला आले 70,455. बरोबर काय उत्तर येईल 70,455. तर 70,455 ही तिची एकूण गुंतवणूक असेल 2016 मधली. 2016च्या ऐवजी 2017 असतं मग तिथं 365 दिवस असतं. मग 365 घेऊन तुम्ही उत्तर काढलं असतं. एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न आला होता. तिची 2016तल्या फेब्रुवारी महिन्यातली बचत किती? फेब्रुवारी महिन्यातली तिची बचत किती? तर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये तसे 28 दिवस असतात. पण लीप वर्ष असेल तर 29 दिवस होतात. म्हणजे इथे यस 29 काढायचं होतं. 2024 का 25च्या बोर्डाच्या परीक्षेला पण या प्रकारचा प्रश्न आला होता. फक्त आकडे थोडेसे बदललेले आणि तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यातली बचत काढायला सांगितलेली. ठीक आहे एकूण. आता पुढचा प्रश्न बघूयात. बघा 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी नैसर्गिक संख्या किती असतील? मगाशीच प्रश्न आपण बघितला की 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या होतं. आता इथे 4 ने भाग जाणाऱ्या आहे. प्रश्न सेम आहे त्याच्यामुळे मी काही घेत नाही. फक्त कसा सोडवायचा ते तुम्हाला मी सांगतो. 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी नैसर्गिक संख्या कुठल्या बाबा? बघा 4 ने भाग जातो अशा 2 अंकी संख्या. पहिली संख्या 12 आहे. 12 ला 4 ने भाग जातो. मग 16 नंतर 20 मग 24 असं करता करता शेवटची संख्या असणार आहे 96 जिला 4 ने भाग जाईल. तर आता या संख्या किती असणार आहे? याच्यामध्ये जर बघितलं तर तुमच्याकडे ए बरोबर 12 आहे. डी बरोबर तुमच्याकडे 16तून 12 गेले 4 आहे आणि टीएन बरोबर आपल्याकडे किती 96 आहे. तर याच्यामधून याला सोडून जी एन ची किंमत येईल ते आपलं उत्तर. चला पटकन काढून घेऊया. चला आता आपण आहे. टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. टीएन ची किंमत किती आपल्याकडे दिली 96 बरोबर ए ची किंमत आहे 12 अधिक एन वजा 1 आपल्या जाग्यावर आणि डी ची किंमत आहे 4. 96 आपल्या जाग्यावर, 12 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले एन 4n वजा 4 एके 4. 96 आपल्या जाग्यावर, 12तून 4 गेले राहिले आपल्याकडे 8 अधिक 4n आपल्या जाग्यावर 8 अधिक इकडे आले वजा. मग 96 वजा 8 बरोबर 4n. ओके. मग 4n बरोबर बघा 96 मधून 8 गेले. 96 मधून 8 गेले. 6 तून 8 जात नाही. 16तून 8 गेले 8 हातच्याला आले का इथं आले 8 88. 4n बरोबर 88. मग n बरोबर किती 88 आपल्या जागेवर 4 गुणिले इकडे आले भागिले. n बरोबर 4 दुने 8 4 दुने 8 22 उत्तर येईल. n बरोबर 22. म्हणजे एकूण 22 संख्या असतील. म्हणजे n ची किंमत काढायची तेवढ्या संख्या. कधी कधी विचारतील की बाबा 4 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग बेरीज काढण्यासाठी एस चं सूत्र वापरायचं. पण त्या संख्या किती आहेत? पहिलं तुम्हाला n ची किंमत काढावी लागेल 22 आणि मग s 22 काढावी लागेल. असा पण प्रश्न असतो आपल्याला. तो पुढे असेल कदाचित. बघा इथं. पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज कसं सोडवायचं सांगतो. आता समसंख्या किती बाबा 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, डॉट, डॉट, डॉट. आणि किती काढायचे पहिले 123 म्हणजे यस 123 तुम्हाला काढायचंय. ज्याच्यामध्ये ए बरोबर 2 आहे, डी बरोबर तुमच्याकडे 4तून 2 गेले 2 आहे आणि काय करायचं यस 123 काढायचं. चला यस यांची किंमत काढून याचं उत्तर तुम्ही काढू शकता. म्हणजे एस चं सूत्र का वापरायचंय आणि हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. सोपं गणित आहे. तर याच्यामध्ये मी काही जास्त टाइमपास करत नाही. कारण आपल्याकडे वेळ कमी ठीक आहे. तर जी काही गणितं रिपीट असेल
ती गणित मी घेतली. आता हे गणित घेतो. 1 ते 150 यांमधील पर्यंत ना यांच्यामधल्या सर्व समसंख्यांची बेरीज. आता याच्यामध्ये कुठल्या समसंख्या असणार? पहिली संख्या 2 झाली, नंतर 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि शेवटची जी संख्या असणार आहे 348 ही समसंख्या आहे. आता 350 का नाही घेतलं? कारण त्यांनी मधील यांच्यामध्ये सांगितलंय. जर असं म्हटलं असतं 1 ते 350 पर्यंत तर 350 घेतलं असतं. तर आता यांची बेरीज करायची. मग बेरीज करण्याच्या अगोदर ह्या किती संख्या आहेत ते काढलं पाहिजे. मग बेरीज काढता येईल. मग इथं बघा A बरोबर किती 2 आहे. B बरोबर किती 4तून 2 गेले 2. तर लक्षात घ्यायचं आणि TN बरोबर आपल्याकडे 348 आहे आणि याच्यावरून आपण काय करू यांची किंमत काढा. अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला कुठलाही प्रश्न आला तर सगळ्यात पहिले A आणि D च्या किमती काढून टाकायचं, डोक्याला ताप नाही. मग आता इथं सूत्र आपण TN चं वापरू. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TN च्या जागेवर 348 लिहिलं. बरोबर A ची किंमत किती 2 आहे. अधिक N वजा 1 आपल्या जागेवर गुणिले D ची किंमत पण 2 आहे. आता इथे N ची किंमत पहिली काढू. 348 आपल्या जागेवरती, 2 आपल्या जागेवर बघा 2 गुणिले N 2N वजा 2 1 2 आपल्या जागेवर, हे 2 2 गेले. 348 बरोबर 2N. आता लक्षात घ्यायचंय 348 आपल्या जागेवरती, हे 2 गुणिले इकडे आले भागिले बरोबर N. मग N बरोबर किती आलं? 348 ला 2 ने भाग लावा. 34 च्या निम्मे 17 आणि 22 चौक 8 174. N बरोबर किती झालं? 174. म्हणजे आपल्याला 174 संख्यांची बेरीज करायची. आता ही बेरीज. आता इथं एक सूत्र आहे खूप सोपं. म्हणजे N बरोबर 174 आहे. तर मी तुम्हाला एक सूत्र सांगतो SNचं, जे या ठिकाणी तुम्ही वापरू शकताय. SNचं ते दुसरं हे सूत्र वापरलं तरी चालेल. SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक N वजा 1 गुणिले D हे पण चालेल. पण मी सांगतो इथं हे सूत्र वापरा. SN बरोबर N/2 कंसात T1 अधिक TN. बघा हे केव्हा वापरायचं? ज्यावेळेस तुम्हाला T1 आणि TN ची किंमत म्हणजे पहिले पद आणि TN माहिती असेल तर हे सूत्र तुम्ही वापरू शकताय. तुमचं उत्तर पटकन येईल. दुसरं सूत्र पण वापरू शकतात कारण तुम्हाला A आणि D च्या किमती माहिती आहे, N माहिती आहे. SN च्या ऐवजी आपण काय लिहू? 174. N च्या जागेवरती लिहायचं 174 भागिले 2. कंसामध्ये T1 ची किंमत आहे 2 आणि TN म्हणजे 174. T 174. ज्याची किंमत तुमच्याकडे आहे TN ची किंमत 348 हे लक्षात घ्या. आता बघा 174 ला 2 ने भाग लावा. बघा बे 1 के बे, बे 8 16 आणि बे 7 14 म्हणजे 87 येईल. कंसामध्ये 2 अधिक T 174 म्हणजे TN. त्या TN ची किंमत 348 आहे तुमच्याकडे. इथं लिहायचं 348. ठीक आहे. मग आता 87 गुणिले 2 अधिक 348 किती झाले बाबा? 350. मग आता 87 गुणिले 350 करा. 350 ला गुणा 87 ने. जे काय उत्तर येईल तुमचं बघा 700 7 5 35 7 4 आले 3 7 त्रिक 21 22 23 24 एक शून्य घेतला. 8 0 0 8 5 40 चे शून्य 8 4 आले 4 8 त्रिक 24 आणि 4 झाले आपल्याकडे 28. बघा 0 5 4 10 चे शून्य 8 4 आले 30,450. किती आलं? 30,450. म्हणजे 30,450 ही बेरीज असणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. थोडासा वेगळा आहे प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. चला पुढे जाऊयात जरा. पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा. एका नाट्यगृहात, आता हा शेवटचा एक प्रश्न बघू. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या. या नाट्यगृहामध्ये पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या आहेत. तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत. त्याच्यानंतर 26 खुर्च्या असतील. अशा प्रकारे या खुर्च्या आहेत. मांडणी केली. तर 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील? आणि एकूण किती खुर्च्या असतील? आता 15व्या रांगेतल्या खुर्च्या जसं पहिल्या रांगेत 20 आहेत, दुसऱ्या रांगेत 22 आहेत, तिसऱ्या रांगेत 24 आहेत, चौथ्या रांगेत 26 आहेत. तर 15 नंबरची जी रांग आहे, त्या 15 नंबरच्या रांगेत किती खुर्च्या असतील? म्हणजे T15 काढायचं इथं. बरोबर? इथं बघा A बरोबर आता पहिलं काय करू? 15व्या रांगेतील खुर्च्या. चला पहिले A आणि D च्या किमती लिहा. A बरोबर 20 आणि D बरोबर 22 20 गेले 2. 15व्या रांगेतील खुर्च्या. तर पहिला जो प्रश्न आहे 15व्या रांगेतील खुर्च्या. रांगेतील खुर्च्या काढू. 15व्या रांगेतल्या खुर्च्या ज्या आहेत त्या आपल्याला काढायच्या म्हणजे काय करायचं? T15 काढायचं. मग T15 काढण्यासाठी आपण TN चं सूत्र वापरणार. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. TN च्या जागेवर T15 लिहा. बरोबर A ची किंमत आहे 20 अधिक N वजा 1. भाऊ N ची किंमत आपल्याकडे किती? 15 काढतोय म्हणून 15 वजा 1 गुणिले D ची किंमत आपल्याकडे आहे 2. आता हे 20 आपल्या जागेवर 15 तून 1 गेले 16 गुणिले 2
आता 20 अधिक 16 दुने 32, 32 आणि 20 किती झाले बाबा 42. 15व्या रांगेत 42. 16व्या विचारला टी 16 काढला असतं, 17व्या विचारला असतं टी 17 काढला असतं. ओके. आता एकूण खुर्च्या काढू. एकूण खुर्च्यांची संख्या. ओके. एकूण खुर्च्यांची संख्या काढू. खुर्च्यांची संख्या काढू. आता बघा एकूण रांगा तुमच्याकडे किती आहेत बाबा? एकूण रांगा किती? बघा एकूण रांगा तुमच्याकडे किती बाबा? 27 आहेत. आता 27 आहेत एकूण रांगा. मग आता एकूण खुर्च्या किती असतील? एकूण रांगा दिले 27. मग एकूण खुर्च्या किती? पहिल्या रांगेतल्या खुर्च्या अधिक दुसऱ्या रांगेतल्या खुर्च्या अधिक तिसरी रांग अधिक चौथी रांग अधिक 5वी 6वी 7वी आणि अधिक 27व्या रांगेपर्यंत म्हणजे S27 आपल्याला काढायचं. म्हणून आपल्याला काय करायचं? S27 आपल्याला या ठिकाणी काढायचं. मग त्यासाठी मी SN सूत्र लिहितो. SN बरोबर N/2 कंसामध्ये 2A अधिक N वजा 1 गुणिले D. चला SN च्या जागेवर S27 काढा. N च्या जागेवर 27 आपल्या जागेवर 2 आपल्या 27 N च्या जागेवरती लिहा भागिले 2 आपल्या जागेवर. कंसात 2 गुणिले A ची किंमत किती? 20 आहे. इथं लिहा 20 अधिक N वजा 1. N ची किंमत 27 आहे. 27 वजा 1 गुणिले D. D ची किंमत इथं आपल्याकडे आहे 2 जी आपण इथं काढले. 27 भागिले 2. 27 भागिले 2 किती बाबा? भाग जात नाही. नका लावू उगाच डोक्याला ताप नको. कंसामध्ये 2 गुणिले 20 झाले 40. 27 1 गेला 23 आणि गुणिले बाबा 2. ठीक आहे. 27 1 गेला 26 सॉरी 26 गुणिले 2. ठीक आहे. आता 27 भागिले 2 आपल्या जागेवरती. कंसामध्ये 40 आपल्या जागेवर अधिक 26 दुने 26 दुने आपल्याकडे किती झाले? 52. बरोबर 26 गुणिले 2 केलं 52. आता बघा या ठिकाणी 27 भागिले 2 S27 काढतो आपण. बरोबर 27 भागिले 2 आपल्या जागेवर गुणिले 52 गुणिले 40 किती झाले बाबा? 92 झाले. आता 27 गुणिले 2 आणि 92 ला भाग लावा उत्तर येईल 46. ओके. आता 27 गुणिले 46 करा. 46 गुणिले 27 करा. चला 7 चौकून 42 चे 4 2 हातच्या आले 4 7 चौक 28 29 30 31 32 एक शून्य घेतला. 6 दुने 12 चे 2 हातच्या आले 1 4 दुने 8 आणि 1 9. काय आलं उत्तर? 2 4 आणि 12 1242 1242. एकूण खुर्च्यांची संख्या किती? 1242. तर असा हा प्रश्न योग्य ठिकाणी योग्य सूत्र वापरायचंय. 15व्या रांगेतल्या खुर्च्या विचारलेल्या म्हणजे 15 नंबरची जी रांग आहे त्या 15 नंबरच्या रांगेत किती खुर्च्या असतील त्यासाठी T15 काढलं आणि एकूण खुर्च्या ज्या आहेत त्या काढायला सांगितलेलं त्यावेळेस आपण यांचं सूत्र वापरलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर चर्चा केली. नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.